श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024 या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. सादर करते मूड फ्रेशनर, पावर्ड बाय 99 विलाबाई जमीन प्रायव्हेट लिमिटेड. स्पेशल पार्टनर डायरेक्टरेट ऑफ टुरिझम. साडी पार्टनर सोनी पैठणी. फूड पार्टनर कुबल मसाले. स्नॅक्स पार्टनर सुमिरा फूड्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि ज्वेलरी पार्टनर कालिष्का बाय प्रियंका घारे. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024. ह्या सगळ्या मैत्रिणींच्या एंटरटेनमेंटसाठी एक टीम इथे आलेली आहे. बोलवायची का? हो, अगदी बोलवायचं. कारण लय भारी म्युझिक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे गाणं रिलीज झालेलं पाहिलं आहे आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळालेला आहे, हेही आपण पाहिलं आहे. तर आपले ते लाडके कलाकार आज या मंचावरती इथे येण्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांना आपण बोलवूया या मंचावरती. जरा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. म्युझिक डायरेक्टर, कंपोजर आणि डायरेक्टर प्रशांत नागपी, ॲक्ट्रेस आकांक्षा गाडे, ॲक्ट्रेस अक्षया नाईक, ॲक्टर निक शिंदे, तस्वी भोईर चाइल्ड आर्टिस्ट आणि अनिल पाटील प्रोड्युसर. जरा जोरदार लाडक्या कलाकारांसाठी. कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. भैरनाच नाच गो बया, थोडं मराठ मोळ नाच नाच गो बया, दिल खोलून आज तू नाच नाच गो बया, सर्रा ठुमका तू लावून नाच. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता या टीमकडे वळूया आणि ज्या बया या थिरकल्या आहेत या गाण्यामध्ये त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया कसं वाटतंय. एक तर त्या गाण्याबद्दल तर नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला, कारण नुकतंच आपण ते गाणं रिलीज केलेलं आहे. श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर कार्यक्रम आम्ही थोडा मागून पाहत होतो. खूप सुंदर कार्यक्रम झाला आहे आणि आशिषला आणि फुलवाताईला नाचताना बघत होतो आम्ही. वा वा. त्याच्यामुळे ती एक वेगळी पर्वणी. पण खूप सुंदर ऑडियन्स आहे आणि इथे सगळे महिला आहेत आणि आमचं जे नाचगोबया हे गाणं आहे सेम महिलांसाठीच आहे आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. लय भारी म्युझिक या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण टीमने खूप मेहनत केलेली आहे आणि आशिषचं विशेष कौतुक, कारण आशिषसोबत हे माझं पहिलं गाणं आहे आणि खूप प्रेम मिळते. आता ट्रेंडिंग आहे गाणं, 2 मिलियन व्ह्यूज होत आहेत, म्हणजे 20 लाख लोकांनी ऑलरेडी पाहिलं आहे. सो तुम्ही जाऊन बघा आणि एन्जॉय करा. दादांनी मला सांगितलेलं की मला एक असं गाणं करायचं आशू, काहीतरी मोठं पण स्त्रियांना अनुसरून. आणि मला वाटतं प्रशांत दादाशी त्यांचं बोलणं झालं होतं आणि मी गाणं ऐकलं. मी त्याला म्हटलं हे गाणं मी करणार, पण आपण ह्या गाण्याला ना खूप मोठं करूया, म्हणजे आर्टिस्ट वाईज आणि द लार्जर दॅन लाईफ. कारण की म्युझिक ॲल्बममध्ये खूप कमी अशा गोष्टी बघायला मिळतात. जेव्हा आपण कोळी गीतं बघायचो किंवा वेगवेगळे असे, त्याच्यानंतर एक बंद झालं सगळं आणि अचानक प्रशांत नक्ती हे नाव आलं आणि अचानक आपल्याला वेगवेगळी गाणी, म्हणजे जी आपण सध्या सगळी ट्रेंडिंगवर आपण रील्सवर बघतो ती ह्यांचीच आहे. म्हणजे माझ्या घरात पण मी पाहिलं की माझ्या आईने मला वयाच्या 10व्या वर्षीपर्यंत नृत्य शिकवलं. त्याच्यानंतर मला आठवत नाही फुलवाताई की ती स्वतः कधी दिलखुलासपणे नाचली असेल की नाही, कारण की काम, पप्पांचं दुखणं, ताईंची लग्न. सो हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मी तिला गाणं ऐकलं. ती म्हणाली की अरे हे गाणं खूप मस्त आहे आणि सगळ्या बायका नाचतील बायच्यावरती, आणि ते होतं आहे मला वाटतं. सो आय गेस आईचा आशीर्वाद आहे तो. सगळ्यात आधी आम्हाला इथे बोलवलं तुम्ही, त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. त्यानंतर ऑडियन्सने खूप कमी काळात आम्हाला खूप छान रिस्पॉन्स दिला आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि एक असं गाणं केलं आहे ज्याच्यावर अगदी तश्वीच्या वयापासून किंवा तिच्यापेक्षा ही जी लहान मुलं आहेत त्या वयापासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत सगळे नाचू शकतील असं गाणं बनलं आहे.
आमच्यासाठी ॲज आर्टिस्ट म्हणून खूपच छान प्रोजेक्ट आमच्या नावावर लागलं आणि लोकांसाठी सुद्धा एक खूप छान मेसेज, फक्त एंटरटेनमेंट नाही आहे ह्या गाण्यात, तर एक छान मेसेजसुद्धा आहे. आणि आत्तापर्यंत जसं प्रेम तुम्ही आमच्या सगळ्यांच्याच कामावर करत आला आहात तसंच पुढेसुद्धा कराल अशी आशा आहे. थँक्यू. भारत श्रेष्ठ आणि मूड फ्रेशनर, थँक्यू सो मच. इतका मोठा कार्यक्रम तुम्ही भरवलात आणि आम्हाला इथे बोलवलं. इतक्या पावसात एवढ्या बायका, सगळ्या कलाकार आणि छान तयार होऊन इथे आल्यात. यातच आलं सगळं की कलेला आणि बायकांच्या उत्साहाला काहीच बंधन नाही, कुणीच थांबवू शकत नाही. आणि ज्या स्टेजवर फुलवाताई, आशिष, आकांक्षाताई, तुम्ही सगळे इथे आहात, तिथे आम्हाला यायला मिळालं. थँक्यू सो मच. आणि आम्हा बायकांकडून, कारण गाणं बायकांसाठी आहे, बायकांच्या विषयावर आहे, पण लीडर्स सगळे पुरुष आहेत, त्यामुळे आमच्या सगळ्यांकडून सगळ्या लीडर्सना थँक्यू सो मच. थँक्यू सो मच की आम्हाला बोलवलं ह्या इव्हेंटसाठी. आणि एवढंच सांगेल, आम्ही एक महिलांसाठी एक प्रयत्न केला आहे, हे नाचगोबाई हे गाणं, तर बघा आणि एन्जॉय करा. आणि कॉम्पिटिशनसुद्धा ठेवलं आहे या गाण्याचं की सो कॉम्पिटिशन असं ठेवलं आहे की जे उत्तम रील आम्हाला आवडतील त्यांना काहीतरी बक्षीस, 15 उत्तम रीलला बक्षीस आहेत, 5 ग्रुप, 5 सोलो, 5 इतर. आणि ऑफकोर्स पूर्ण कास्टला भेटण्याची, त्यांच्याबरोबर एक गप्पा गोष्टी कार्यक्रम करण्याची संधी आहे. असं काहीतरी एक आम्ही सगळ्यांसाठी घेऊन आलो आहे. त्याचं ऑफकोर्स तुम्ही आम्हाला टॅग करा, प्रशांत दादाला, मला, कोणाला, आम्हाला ते दिसणार. पण रील बनवा आणि लई भारी चॅनलला पण टॅग करा आणि ती हुक स्टेप बनवा. जसं तू म्हणालीस आत्ता, मला हे खरंच सांगायचं आहे, आता इट्स अ व्हेरी गुड टॉपिक राईट नाव, हे मला खरंच बोलायचं आहे की पुरुषांना ज्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, इफ समबडी इज कोरिओग्राफिंग अ फिमेल सॉन्ग, अजून पण आपण त्या समाजात राहतो जिथे आपल्याला एक वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं, मलासुद्धा अजून पण. सो मला वाटतं की हे सगळ्यात परफेक्ट एक्झाम्पल आहे की बीन अ मेल, की एक पुरुष एका स्त्रीला किती सुंदररित्या बघू शकतो, किती सुंदररित्या लिहू शकतो, ते एक पुरुषच करू शकतो, मला असं वाटतं. आणि याचं एक्झाम्पल आहे की आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण, म्हणजे ऑफकोर्स आत्ता फुलवाताई, सरोजजी आणि हे लोक आहेत, पण सगळ्यात इनिशियली जे आपण गाणी, अजरअमर गाणी बघितली आहेत, ती 4 लोकांनी, ते पण पुरुषांनीच कोरिओग्राफ केले. जसं सोहनलाल महाराज, गोपीकिशनजी महाराज, पंडित बिरजू महाराजजी, हे सगळे पुरुष होते. म्हणजे पुरुषांना हे खरंच माहीत असतं की स्त्री जर अशीच चालली तर ती आम्हाला किती छान आवडेल आणि किती छान दिसेल. सो मला असं वाटतं की हे परत ते गाणं आहे हे सांगण्यासाठी की येस, आम्ही भलेही पुरुष असतो पण तरी आम्हाला स्त्रियांचं हसणं, दुखणं, रडणं हे सगळं माहीत आहे. सो काही चूक भूल झाली असेल माफ करा आम्हाला, बट हे तुमच्यासाठी आहे. अगदी खरं, मी गाणं आपण ह्यांच्या तोंडी ऐकतोय, पण मला असं वाटतं की व्हिडिओ प्ले करायला हरकत नाही. आम्हाला त्या व्हिडिओमध्ये पण ती धमाल केलेली बघायला मिळेल का? येस येस येस. कॅन वी प्ले द AV प्लीज? पोस्टर मस्त बनलाय. यावेळेस ना आपण अशा महिलांना बोलू ज्यांना कधीच कुठल्याच कार्यक्रमाला बोलवलं जात नाही. काठपदरी साडी ग, पैंजण हे पायवंदी, नथ कशी शोभे हिच्या नाकी ग, काजळ हे डोळ्यामधी, हिरव्या हाती बांगड्या, मराठ मोळी बया सजली ग. माझे बाय तू टेन्शन घेतस काय, माझे बाय थोडं रिलॅक्स होशील काय, संसाराचं प्रेशर थोडं दूर लोट तू, कामा धंद्याचं हे दडपण इसर जरा तू, ए थोडा वेळ काढून जगना स्वतःसाठी तू ग, बेधुंद होऊन बया फिरक जरा तू, विसरून साऱ्या जगाला सैर भैर नाचो नाच गो बया, थोडं मराठ मोळ नाचो नाच गो बया, दिल खोलून आज तू नाचो नाच गो बया, सर्रा ठुमका तू लावून नाच.
संसार मिळू दे ए संसाराची येस माऊली बलाटून घे तू भरारी तू गगना मंदी घे आता लाजू नको तुझी मेहनत जगाला पटवून दे माघार घेऊ नको तुझी ताकद साऱ्याला दाखवून दे ओळख स्वतःला जरा कर अभिमान सिद्ध कर स्वतःला तू लावून अजान नाच गो बया सर्व मोराठ मोळ नाच नाच गो बया ओ दिल खोलून आज तू नाच नाच गो बया सर्व ठुमका तू लावून नाच हे सखे ग मैतरणी घालू बाई फुगडी पदर कमरल खोचूनी पिंगा खेळू चल बाई सखे ग मैतरणी घालू बाई फुगडी पदर कमरल खोचूनी पिंगा खेळू चल बाई नवरो बाहेत माडी बरी अगं बाया नाचू मी कशी सासूबाई बसलत दारावरी अगं बाया नाचू मी कशी अगं नणंद आली माहेरी अगं बाया नाचू मी कशी करायची आहेत धुणी भांडी अगं बाया नाचू मी कशी येळ झाली या रांधायची अगं बया नाचू मी कशी चिंता पोरा बाळाची अगं बया नाचू मी कशी थोडा येळ काढून तू स्वतःसाठी नाच अगं संसाराचं बस बया इसरून तू नाच हे नाच गो बया थोडं मराठ मोळ नाच नाच गो बया दिल खोलून आज तू नाच नाच गो बया जरा ठुमका तू लावून नाच गो बयाच्या या संपूर्ण टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. सगळ्या चला टीमला खरंच पुन्हा एकदा पण- खूप 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 शुभेच्छा. पुन्हा एकदा या प्रवासासाठी आणि जे छानसं गाणं आपण बोललो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इथून ह्या मंचावरून कोणी रिकाम्या हाताने जात नाहीये. एक छानशी भेट या टीमकडून, श्रेष्ठ भारतच्या टीमकडून आपल्यासाठी आम्ही देऊ इच्छितो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. श्रेष्ठ भारत आणि मूड फ्रेशनर प्रस्तुत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर 2024. आता आपला पुढचा संघ आहे फुलोरा ग्रुप ऐरवली. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि आपल्या लोकगीतांमधून आपण नेहमीच बघत असतो आणि ती संस्कृती, ती परंपरा आता आपल्या मंगळागौरीच्या सादरीकरणामधून तो ग्रुप दाखवणार आहे. फुलोरा ग्रुप ऐरोली. नमस्कार. फुलोरा ग्रुप ऐरोली सादर करीत आहे बोल भारुडाचे खेळ मंगळागौरीचे. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पर्यावरणाची वारी आली देहदानाची वारी. ज्ञानोबा माऊली तुकाराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सुंदर माझे जाते ग फिरते कौतुकी, ओव्या गाऊ कौतुके तू ये र बा विठ्ठला, तू ये र बा विठ्ठला. कोंबड्यानी बांग दिली मला ग बाई जाग आली, कोंबड्यानी बांग दिली मला ग बाई जाग आली. सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते. दान पावलं वासुदेवाला, दान पावलं. हे विश्व एक पोकळ आहे.
फू बाई फू फुगडी फू दमलाच का रे माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू फू बाई फू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबरेचा वेळू आत पोकळ बाहेर पोकळ डोंबरेचा वेळू म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमलाच का रे माझ्या गोविंदा तू र गोविंदा तू झिम्माचे आता वेगवेगळे प्रकार बघूया चला. आमचा विठोबा फुगडी खेळे सोन्याचं जानवं बुक्क्यात लोळे आमची रखुमाई फुगडी खेळे जरीचं पातळ बुक्क्यात लोळे आमचा विठोबा आमची रखुमाई आमचा विठोबा आमची रखुमाई आमचा विठोबा आमची रखुमाई. हे चला ग रिंगण करूया. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. इंद्रधनु मंगळागौर ग्रुप ऐरवली नवी मुंबई येथे आपली परंपरा जपत आपले मराठी सण या मंगळगौरीच्या रूपामध्ये ते आता सादर करणार आहेत. सो त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. दान पावलं वासुदेव आला हो वासुदेव आला सकाळची 9-2 लोकल पकडा वासुदेव आला हो वासुदेव आला. चैत्र पाडवा ऋतुराज वसंत आला झुळ 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 नद्या वाहती उत्सव सारे करू गुढी उभारू गुढी उभारू गुढी उभारू नववर्षाची गुढी उभारू गुढी उभारू. श्रावणात पडतात प्राजक्ताचे सडे फुगडी आमची घर घर फिरे आरंड्यावर करंडा करंड्यावर मोर माझ्या संग फुगडी खेळते चंद्राची कोर. आम्ही दोघी मैत्रिणी अट्टीच्या साड्या नेसू पट्टीच्या ढगातून पडल्या मघा ग शवासन फुगडी बघा ग समुद्राची वाळू चाळणी चाळू आपण दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू आपण दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू. गौरी गणपती बंधू येईल माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला आली गवर आली सोन पावलं आली गोऱ्या अंगात न्यारा ढंगात साजन वाल्याली आली ग गौराई सोन पावलं आली सोन पावलं आली. मकर संक्रांत तिळगुळ घ्या हो गोड गोड बोला मैत्रिणींसंगे मंगळागौर खेळा आडवळ घुम पडवळीच्या वेलीवर पाय कसा देऊ आगोटा कागोटा कालीन म्हणते शिंगोटा सोमू गोमू सोमू गोमूचा माडा सासूबाई सिनेमाला धाडा सडूबाई सडू तांदूळ सडूबाई सडू तांदूळ सडू पिंगा ग पोरी पिंगा माझा पिंगा जातो तुळशी आणतो कळशी पिंगा ग पोरी पिंगा. होळीचा सण आला सख्यानो किकीचं पान खेळा चिकीचं पान बाई की सागर मासा जाळ्यात रंगल्या सख्या खेळात मैत्रिणींच्या मेळ्यात राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा प्रणाम माझा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. धन्यवाद. हां साडी कशी आहे? लय महाग दिसते. महाग तर आहेच रे पण कशी वाटते अशी खुलून दिसते की नाही? हो अगदी. ही साडी पाठवलेली आपल्या सोने पैठणीवाल्यांनी. तुला एकटीलाच दिली का?
एवढे जजेस बसले समोर, त्यांच्यासाठी काय? ऑफकोर्स त्यांच्यासाठी पण येणार आहेत, येत आहेत. बरं. पण त्यांच्याकडे अतिशय सुंदर अशा उत्कृष्ट डिझाईनच्या ओरिजिनल आणि छान पैठणी मिळतात. बरं, घ्यायची का? मला चालेल. कुणाच्या खिशातले पैसे तयार असतील तर सांगा. तुला तुझ्याच खिशातले पैसे द्यावे लागतील, पण तुला पैठणीमधलं काही कळतं का? पैठणीबद्दल कळतं एवढंच की ती जाम महाग असते. ती जाम महाग असते, पण प्रत्येक स्त्रीकडे कपाटात एक तरी पैठणी असते. कुणाकडे? कुणाकुणाकडे आहे? अरे बघ, सगळे हात वरती आहेत. कुणाकुणाकडे आहे? बरं, कुणाकडे नाही आहे? कुणाकडे नाही आहे? आम्ही तुमची सोय करून देतोय, अजिबात टेन्शन घेऊ नका. ज्यांच्याकडे पैठणी नाही, आम्ही सोनी पैठणीची ॲड प्ले करतोय. तिथे पत्ता लिहिलेला आहे, त्या पत्त्यावरती जा, खिशातले पैसे खर्च करा, आवडती पैठणी घेऊन टाका. आपले साडी पार्टनर सोनी पैठणी. ऑलराईट, आपण त्यांची एव्ही प्ले करूया प्लीज. मनोमनी क्षणोक्षणी सोबत राहू जीवनी, आम्ही दोघी मैत्रिणी, मी आणि माझी सोनी पैठणी. संस्कृती महाराष्ट्राची पैठणी फक्त सोनीचीच. लाजरी साजरी भरजरी सोनी पैठणी. पत्ता घेतला तर तुम्ही व्यवस्थित? ओके, सो तो पत्ता नीट नमूद करून घ्या. नंबर असेल तर नंबर लिहून घ्या, नाही मिळाला तर माझ्याकडनं घ्या त्यांचा नंबर. त्या दुकानावरती जा आणि हवी ती पैठणी खरेदी करा. पण तुझी पैठणी, तू मला विचारलं की पैठणीतलं काय कळतं, तू जी पैठणी नेसलीस ना त्याला चटई बॉर्डरवाली पैठणी म्हणतात. बरोबर आहे ना? मग अनुभवाचे बोल आहेत. नक्कीच. सो सोनी पैठणीचे संचालक श्री संजीव सोनी काही कारणास्तव आता इथे उपस्थित राहू नाही शकलेत पावसामुळे, पण अशा सुंदर डिझाईनच्या आकर्षक पैठणी त्यांच्याकडे मिळतात, त्यामुळे आपण नक्कीच घेऊया. अगदी. सोनी पैठणीचे मनपूर्वक आभार, त्यांनी जे मोलाचं सहकार्य आज आपल्याला या कार्यक्रमासाठी केलेलं आहे. नक्कीच. आपला पुढचा ग्रुप आहे चंद्रोदय महिला मंडळ चेंबूर. कृपया मंचावर यावं. पण पूनम, आपण हे बघतोय की 3 पारितोषिकांबद्दल बोलतोय, त्या व्यतिरिक्त तिथे सगळ्यात उजव्या हाताला जी मंडळी बसलेत बघा, एक ढोलकीवर आणि एक छान स्वरनाद छेडताना, तर आजच्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जो किंवा जी छान गाणं म्हणते तिला सुद्धा मिळणार आहे बक्षीस, आणि जे छान उत्कृष्ट ढोलकीपटू असतील त्यांना पण मिळणार आहे बक्षीस. आय शबाश. पुढच्या या संघाकडे आपण वळतोय. चंद्रोदय महिला मंडळ चेंबूर इथे आता आपलं सादरीकरण करत आहेत. सो एक जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. चला मंडळी, गणपतीला वंदन करून नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करूया. आंबा पिकतो, रस गळतो, कोकमचा राजा झिम्मा खेळतो, सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकीतो, सर सर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकीतो. चला, नारळी पौर्णिमा आली. वल्लव रे नाखवा हो, वल्लव रे रामा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. चला पिंगा खेळूया. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा, ही धरती ग आमची आई ग, करू रक्षण हीच पिंगा. ओला कचरा ग सुका कचरा ग, करू वेगळा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा. चिकीचं बनवाई की प्लास्टिक पिशव्या टाळा की, चिकीचं बनवाई की प्रदूषण तुम्ही टाळा की, चिकीचं बनवाई की चिकीचं बनवाई की. चला गौरी गणपतीचं स्वागत करूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, बाप्पा आला रे बाप्पा आला रे बाप्पा आला. चल ग बाई खेळूया, मंगळागौर खेळूया, मंगळागौर खेळूया, गौराईचा खेळ बाई आनंदाने खेळूया, मंगळागौर खेळूया, मंगळागौर खेळूया. चला देवीचं स्वागत करू. केळी रताळी कशाला, नवरात्रीच्या उपवासाला, आज वार शुक्रवार देवी
गायक कलाकार आणि ढोलकी वादन हे भाऊ बहिणी दोघे. वा वा वा, जरा टाळ्या जोरदार. ओके. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पण. चला बोलूया ह्या स्पर्धेतील पुढच्या संघाकडे. नवरंग मंगळागौर ग्रुप कांदिवली. नमस्कार. जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाला वंदन करून सादर करीत आहोत श्रेष्ठ महाराष्ट्राची मंगळागौर. सुरुवातीला खेडेगावातील झुंजुमुंज पहाड दाखवून सादर करणार आहोत लगेचच फुगड्या. कोंबड्यानं बांग दिली मला ग बाई जाग आली सुपात जोंधळ गोळीते बाई सुपात जोंधळ गोळीते सुपात जोंधळ गोळीते बाई सुपात जोंधळ गोळीते. घेऊन गोटा मारून कुटा घेऊन गोटा मारून कुटा जात्यावर दळण दळीते बाई जात्यावर दळण दळीते. चला ग सयानो खेळूया फुगड्या आपण खेळूया पिठानं भरली चांदीची परात चांदीची परात. मंगळागौर खेळू आपण महाराष्ट्राच्या अंगणात महाराष्ट्राच्या अंगणात. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य उदयास आले. शिवबाच्या गडकिल्ल्याने तीर्थक्षेत्राने अगदी भरून गेले. पंढरपूरचे विठोबा मंदिर म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवतच. आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी आषाढी कार्तिकेला पंढरीची वारी. भाळी चंदन टिळा मुखी रामकृष्ण हरी मुखी रामकृष्ण हरी. भारतीय चित्रपटसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाराष्ट्राचा गौरवच. आशालता सचिन माधुरी महाराष्ट्राची शान आहे. स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिबांचा देश आहे. आणि माय बोली मराठी असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. माय बोली मराठी असलेल्या महाराष्ट्राचा अभिमान आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या नऊवारीने गाजलेली महाराष्ट्राची जगप्रसिद्ध लावणी म्हणजे लोककलेची पर्वणीच. दिंड्या मोड ग पोरी महाराष्ट्राची शान नऊवारी. नाकी नथ शोभिते केसात गजरा वेणी. गणपतीला मोदक आणि होळीला पुरणपोळ्या दिंडावल्या पोरी दिंडावल्या. श्रेष्ठ महाराष्ट्राच्या मंगळागौरीला दिंडावल्या पोरी दिंडावल्या. दिंडावल्या पोरी दिंडावल्या दिंडावल्या पोरी दिंडावल्या. फुगड्या खेळू तणा 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 रुपये मोजू खणा खणा. केवढा ग बाई घुमत जाय फुगड्या ग बाई खेळत जाय. केवढा ग बाई घुमत जाय फुगड्या ग बाई खेळत जाय. केवढा ग बाई घुमत जाय फुगड्या ग बाई खेळत जाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. नमस्कार. आज श्रेष्ठ महाराष्ट्र मंगळागौरसाठी फुलोरा ग्रुप ऐरोली आम्ही ऐरोलीवरून आलेलो आहोत. भारुडावरती गाणं सादर केलं. आमची बोलच होते बोल भारुडाचे आणि खेळ मंगळागौरीचे मध्ये. आणि ही संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही शीतल श्रेष्ठ महाराष्ट्राची यांचे आम्ही आभारी आहोत म्हणून. नमस्कार. आमचा इंद्रधनु ग्रुप आम्ही ऐरोलीहून आलो आणि ही मंगळागौर खेळण्यासाठी आम्हाला खूप मजा आली. आणि त्यांनी जी महाराष्ट्र थीम ठेवली होती त्याच्यामध्ये आम्ही मराठी सण आणि उत्सव दाखवण्याचा प्रयत्न केला. मी चंद्रोदय महिला मंडळमधून बोलते. आज जे आम्हाला श्रेष्ठ मंगळागौर येथे आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या पिढीला हे जाणून द्यायचे की ही सगळी आपली भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती खूप सुंदर आहे आणि त्याच्यामागे खरंच स्पिरिच्युअल आणि आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत, सायन्स पण आहे. तर हे आम्हाला इथून दाखवायचं होतं आणि ते खूप छान वाटलं आम्हाला. नमस्कार. श्रेष्ठ भारतच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार की तुम्ही आमच्या नाचगोबयाच्या टीमला लय भारी म्युझिकच्या टीमला इथे बोलवलं आणि खूप छान बायकांचा मंगळागौरीचा कार्यक्रम होता जो आम्ही ॲज अन ऑडियन्स पण खूप एन्जॉय केलं. आणि तुम्ही आमच्या गाण्याला दिलेली जी साथ आहे ती खरंच आमच्या सगळ्यांसाठीच खूप मोलाची आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. श्रेष्ठ भारत पर खबरों से जुड़े रहने के लिए चैनल को सब्सक्राइब और लाइक करें, बेल आइकन दबाएं और देखते रहें श्रेष्ठ भारत.